व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा बुलंद आवाज आणि बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे जीवलग मित्र, आमचे परम मित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या मॅच मध्ये. पंचांना विनंती असेल आपण देखील जायचं आहे. सामना आपण सुरू करूया. चला फलंदाज आपण पाठवायचं लगेच 4 षटकांचे मॅच. धन्यवाद रोशन संते सर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकत. टॉस जिंकलेला आहे ढवळेपाडा संघाने. बंटी इलेव्हन जे हनुमान ढवळेपाडा या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता चला सलामीची जोडी कानोर संघाला विनंती राहील आपण लवकरात लवकर आतमध्ये पाठवायची आहे. अक्षय देशमुख आणि त्याच्या साथीनं तेजस राऊतला तुम्ही पाहत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमर चौधरी आमच्या समवेत जॉईंट आहेत. काल सुद्धा नाईट मध्ये आपण पाहिलं तर अमर चौधरी ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची 4 दिवस त्या स्पर्धेमध्ये भरणी लागली आहे. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने बदलापूर बांगणी धमाका केडी प्रेझेंट्स हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 4 षटकांची मॅच आपण पाहणार आहोत. 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल सचिन केवणे.
चला मॅचला आपण सुरुवात करू आणि आता थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी गोलंदाज सचिन केवणे वांगणी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग टाकवरती सज्ज, स्ट्राईक एंडला तेजस राऊत. दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅच जे मागच्या मॅच मध्ये राहिलेले आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊ आपण. थोडीशी चर्चा आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये होत होती आणि आता आपण लक्ष केंद्रित करून मॅच कडे, ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती फलंदाजाच्या ठिकाणी झाला बाद. प्रताप लागेल बॅटर आपण पाहतो या ठिकाणी तेजस राऊत गोल्डन डकची शिकार दोस्ताना. इट इज गॉन. चांगली गोलंदाजी पहिला आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने जो मात्र दोन टीम मध्ये बलाढ्य आणि ताकदीचे संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनना संलग्न बांगणी, त्यामध्ये हे दोन संघ सुद्धा अत्यंत दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामधून हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. बदलापूर बांगणी धमाका अशाच या स्पर्धेमध्ये आता या दोन टीम मध्ये जो धमाका होणार आहे खऱ्या अर्थाने तो पाहण्याजोगी असणार आहे. कारण अक्षय देशमुख वर्सेस सचिन केवणे अशी लढत आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले, 4 षटकांची मॅच आणि पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता सचिन केवणेला. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सांगणं फार कठीण आहे की ऑरेंज कॅप कोणत्या डोक्यावरती असेल, कोणत्या खेळाडूच्या डोक्यावरती असणार आहे. हो, या दरम्यान स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय बॅट ड्रिल करून दाखवतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅट्समन दिनेश राऊत डॉट बॉल टाकण्यात आलाय. अद्याप एकही धाव नाही आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. ढवळेपाडा संघ आपण पाहतो बंटी 11 नावाने संघ खेळतोय या सीझन मध्ये. जे हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. जगन धर्मा पाटील पुरस्कृत ड्रेस कोड देण्यात आलाय. बॉल चालला लॉंग ऑफला. गजानन डेव्हलपर्सचे सर्व मांडा टेटवाळचे. जगनंदना पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा ड्रेस कोड तुम्ही पाहता ढवळेपाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पाहायला मिळेल. जर्सीज पुरस्कृत एक सिंगल धाव या ठिकाणी देण्यात आली आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. चला जाणता राजा बदलापूर, दोस्ती 11 सावरे आणि खरवेवाडी या तीनही संघांना विनंती आहे की आपण आल्याची रिपोर्टिंग करा. कारण आता लगेचच आपण टॉप 5 चे ड्रॉ सुद्धा करणार आहोत. ड्रॉ म्हणजे आपण काहीतरी वेगळी संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. करण धुळे ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. 5 टीम मधून कदाचित मला असं वाटतं की रेसिंग असणार आहे. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज सचिन केवणेला तुम्ही पाहतात लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस बॉल संपर्काने या फुल लेनचा बॉल टाकण्यात आलाय. अक्षय देशमुख कदाचित स्पॉट कडे पाहत राहिलेत आणि इथे या ठिकाणी आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा पटका प्रयत्न होता. संपर्क नाही आहे चेंडू बादचा आणि आता या ठिकाणी डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी केली अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय वाखाणण्याजोगी प्रभावशाली गोलंदाजी करत असताना सचिन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता इथे मात्र थोडं साईड फॅक्टर मॅटर करते. या मात्र षटकामध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉल आला आणखीन एक आणि फक्त आणि फक्त केवळ एक धाव. हे धाव फलकावरती कंजूस गोलंदाजी केली
पहिल्या षटकामध्ये सचिन केवणे यांनी पहिल्या बॉलवरती तेजस बाद झाला, तिथून मात्र धाबांवरती अंकुश थोडासा प्रयत्न गोलंदाजाने केलाय, काय अप्रतिम षटक हाताळलाय सचिन केवढ्याचं विशेष कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. पहिले षटक गंभीर होतं, फक्त अवघ्या एका धाब्याचं षटक आहे. एक बाद एक अशी अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना कानोर बॉईज कानोर या संघाची. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर याच कानोर संघाने जोबिली संघाला बीट करून तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली होती. कदाचित आपण पाहतो तो निसटता विजय असं म्हणावा लागेल. असं वाटलं होतं की 22 बॉल 29 धाबांची गरज होती, तिथून सामना टर्न झाला होता अगदी शेवटच्या बॉल पर्यंत. या सामन्यामध्ये फार मजा पाहायला मिळाली प्रेक्षकांना. असं वाटत होतं की जयनमा जोबिली संघ काही क्षणात कमबॅक करतोय, पुन्हा एकदा पुनरागमन केलं ते मात्र कानोर बॉईज कानोर या टीमने. चांगलं क्रिकेट सातत्याने आपण पाहतो. जेव्हा जेव्हा कानोर बॉईज कानोर असेल, जयनमा जोबिली असेल, श्री गणेश कासगाव असेल, जयनमा ढवळेपाडा असेल, हे जेव्हा सगळे एकमेकांच्या अगेन्स्ट असताना तेव्हा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. रिले कॅच या ठिकाणी टिपण्यात आलाय, वड कॅच अगदी आपण पाहतोय थोडंसं जजमेंट चुकला पाहायला मिळाला आणि चेंडू बाउन्स होत असताना सेकंड अटॅम्प मध्ये रिले कॅच त्या ठिकाणी टिपलाय मिस्टर K7 भूषण बैकर. आणि आता फलंदाज होईल बाद. आणखीन एक झटका टीम कानोर संघाला, फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो प्रथमेश केवढेला मात्र मिळते सफलता. दिनेश सुद्धा बाद होतात. फटका अप्रतिम खेचण्यात आला होता, परंतु असं वाटलं नव्हतं की ही या ठिकाणी झेल टिपली जाईल. थोडंसं उघड होता आणि कदाचित त्या ठिकाणी बॅकअप देत असताना काय जबरदस्त फिल्डिंग भूषण बैकर यांच्या पद्धतीने करण्यात आली. आणि आता तो रिले झेल ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी तुम्ही पाहताय. त्या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण गेली 4 दिवस, आज 5व्या दिवसामध्ये आपण आहोत. निर्णायक दिवस अगदी आपण पाहतो. मान ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक बदलापूर वांगणी धमाका. अगदी ही टू व्हीलर बाईक सुद्धा एखाद्या खेळाडूला खुणावते. त्यानंतर त्याच्या बरोबरीने तुम्हाला 4 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या वतीने देण्यात येतील. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाच्या एक खेळाडूला या ठिकाणी पारितोषिक जरूर मिळणार आहे. बॉल चालला फायनल क्षेत्राला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणाल पेनकर सर सांगतात आणि ते धावा मिळतील 4. हा पहिला चौकार करत होय. आणि अर्थातच अगदी पाहिलं तर एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कारण जेव्हा 5 संघ टॉप 5 मध्ये असतात, 3 संघांना काहीतरी पारितोषिक दिलं जातं, 4 संघांना पारितोषिक दिले जातात. परंतु 1-2 संघ जे राहतात त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूला सुद्धा आपण स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. याचं कॅल्क्युलेशन आमचे ऑफिशियल स्कोरर अभय असतील, अमर असतील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. गोलंदाज प्रथमेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला यावेळेस स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय. बॉल डीप मध्ये चाललाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल डाव. एकापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत 6 धावा आहेत. शांत सुरुवात, संयमी सुरुवात. अगदी आपण पाहतो थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळणार आहे बॅटिंग करत असताना कानोर बॉईज कानोर संघाची. आज गणेश जाधव सारखा गोलंदाज सुद्धा नाही आहे जयमान ढवळेपाडा संघाकडे. कदाचित आपण पाहतो वेग त्याची प्रचंड ओळख आहे आणि सातत्याने वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आहे गणेश जाधव. कित्येक मॅच मध्ये ढवळेपाडा संघाला त्यांनी सुद्धा पुनरागमन मिळवून दिले आणि असा गोलंदाज आज नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये आज संघ मैदानामध्ये खेळतोय. सचिन केवढे असेल, सुनील केवढे, प्रथमेश, त्यानंतर भूषण बैकर. बॉल चालला बाडिश लॉंग ऑफला बीट करत सचिन होते त्याच्या आबाकाच्या बाहेर. प्रयत्न त्याने भरपूर चांगले केले, परंतु आता अखेर प्रयत्नाला यश मिळत नाही. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. कानोर संघाला 4 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील. कित्येक वेळा हे 2 संघ आमने सामने आले असतील
भरपूर वेळा कानोर संघ विजय झालाय, भरपूर वेळा ढवळेपाडा संघ सुद्धा विजय झालेला आहे. जेव्हा जेव्हा हे 4 संघ सातत्याने मी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत जेव्हा स्पर्धा कव्हर करत असतो ना अमर सर, तेव्हा ढवळेपाडा, जोवेली, कासगाव, कानोर हे संघ जेव्हा ट्रेंडिंगला असतात ना, तेव्हा युट्यूबला सुद्धा प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेत असतात. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये बड विकेटला प्रसाद सवार येतात. स्वागत आहे आपलं. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य या स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि आज सुद्धा प्रसाद सवार यांचा आवाज आपण कानोरच्या नगरीमध्ये ऐकणार आहोत. धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत 11 धाबा, 11 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. अंपायर सिग्नल बीमर बॉल तर देण्यात आलाय आणि इथे धावा मिळतील एकंदरीत 4. अगदी आपण पाहिलं तर नशिबाचा पंजा म्हणावा लागेल. धावांसाठी अक्षरशः मित्रमंडळींना झगडत होता कानोर संघ आणि त्याला धावा इथे मिळतील 5 धावा. नशिबाचा पंजा, आम आदमी का हात, पंजा के साथ. आणि आता या 5 धावाने संघाचा धावफलक 16 वरती चाललेला. सचिन केवणे यांनी अवघ्या 1 धावेचं षटक हाताळलं होतं. कदाचित त्यांनी केलेल्या मेहनतीवरती पाणी फेरण्याचं काम हे गोलंदाज करतायत की काय असं स्वतः वाटायला लागलेलं आहे अमर सर. 16 धावा झालेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. श्लोक फुलवरे यांना तुम्ही पाहतायत भरपूर प्रचंड खुश आहेत. सामना नुकताच त्यांनी जिंकलेला आहे आणि आमचे धीरज यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्यांनी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकात सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. दिव्यांग क्रिकेट सामन्यामध्ये हा खेळाडू सुद्धा बदलापूरचा आपण पाहिला. अंपायर सिग्नल या ठिकाणी व्हाईट बॉल साठी DRS घेण्यात आलेला आहे. चेक आपण करणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असणार आहे. हरकत नाही, आपण लगेच चेक करू. प्रतीक जी पिसेकर यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचंय. धीरज पिसेकर याला सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या मंचावरती. रवींद्र संते यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी खेळला. नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई वॉरियर्स आणि मुंबई फायटर्स ही मॅच आपण पाहिली. त्यामध्ये धीरज पिसेकर हा सुद्धा खेळाडू होता. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तोच डिसिजन फेअर डिलिव्हरी म्हणजे डॉट बॉल असेल. त्या ठिकाणी संघाची धाबसंख्या फलकामध्ये 16 आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 16 धावा पहिल्यामध्ये सिग्गल आली, त्यानंतर या षटकामध्ये आल्या एकंदरीत 15 धावा. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये भूषण बैकर राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी थोडस प्रॅक्टिस सेशन तुम्हाला पाहायला मिळेल. बारा चेंडूंचा खेळ बॅलन्स. एक गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये आले भूषण बैकर राऊंड विकेट. ऑन साईडला उडवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याच्या आबाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल 4 रन. धावा इथे मिळतील 4 धावा. बॅटिंग करत असताना कानोर बॉईज कानोर या संघाला धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा आता बनवल्या जात आहेत. याच अक्षय देशमुखने काल शेवटपर्यंत जोबिली संघ समवेत आपण पाहतो हार मानली नाही आहे आणि अखेर तो सामना त्याने जिंकून दिला कानोर बॉईज कानोर टीमला. तोच खेळाडू अक्षय मैदानामध्ये खेळतोय सध्या तरी. पूर्णपणे डावाची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे. क्रिकेटमध्ये हेच तर असं
जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु स्वीकारणं कठीण आहे आणि आता तोच कठीण रोल अक्षय देशमुख यांच्या पाठीला आलेला आहे. धावत संख्या फलकामध्ये 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. फुल टॉस बॉल, ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर. भूषण बैकरच्या विरोधात आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार, करता धावाई सफर आणि ते आणखीन एक ठोकलेला खणखणीत षटकार. नक्कीच आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. सर्वांचं आपण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी आयोजित बदलापूर बांगणी धमाका या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू. अनेक सारे प्रेक्षक आज सुपर संडे संध्याकाळी हळूहळू अमर अगदी आपण पाहतो या क्रीडा नगरीमध्ये थोडीशी प्रेक्षकांची रीक सुद्धा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक हळूहळू वाढतील यात शंका नाही आहे कारण हे खरबळीचं मैदान आहे. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असर हे क्रीडांगण आहे. भव्य आणि दिव्य आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धा होत असतात. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक ही सुद्धा स्पर्धा आपण जवळ 3,33,333 रुपयाची स्पर्धा सुद्धा याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय मोहनशेठ राऊत, स्वर्गीय काळीशेठ राऊत स्मृती चषक 2 लाख रुपयाची स्पर्धा सुद्धा याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेली आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धा क्रीडा नगरीमध्ये होत असतात. मग एकंदरीत 1 लाख रुपयाची असो 50,000च्या अशा अनेक स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होत असतात. संघाची दाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत 28 धावा, 28 26 धावा, माफ करा या ठिकाणी अगदी आपण पाहतो तुमचे ऑफिशियल स्कोअरवर थोडीशी कन्फ्युज आहेत. काही हरकत नाही आहे, चुका माणसांकडून होतात आणि आता शेवटची अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. चौकार षटकार आल्यानंतर भूषण बैकरने सुद्धा कमबॅक केलेला आहे. चांगली वापसी मिळवली या षटकामध्ये. षटकार जो आला ना कदाचित भूषण सांगतात की पाय त्याचा थोडासा स्कीड झाला. त्यानंतर फुल टॉस बॉल जणू का बॅटच्या रडारमध्ये आला अक्षय देशमुखांच्या आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक राऊंड विकेटने. आणखीन एक फुल टॉस बॉल पाहावं लागेल. कदाचित त्या ठिकाणी पुन्हा एकदा पायाकडे पाहिलं जातंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल बीमर बॉल आणि आता त्यावरती आला षटकार. परंतु आपण चेक करू DRS जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चेक आपण करू लगेचच. या ठिकाणी वेस्ट हाईट दत्ता कणवसर DK तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असणार आहेत आणि आता तुम्हाला लगेचच या ठिकाणी या बॉलचा निर्णय देण्यात येईल. चला श्री गणेश दहिवली आणि मयूरगो बदलापूर दोन्ही टीमला विनंती राहिला आपण टॉस साठी यायचं. रील स्टार आमचे दम्मदीप खिल्लारे यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं. चला मयूरगो बदलापूर संघाचे कॅप्टन आणि श्री गणेश दहिवली संघाचे कॅप्टन्स ला विनंती राहील की आपण टॉस साठी लगेच या. अंपायर सिग्नल या ठिकाणी देण्यात येईल. अजून या थोडासा साइड अँगल क्रॉस चेक होतोय. धाव फलकावरती एकंदरीत 33 धावा आहेत. जर नो बॉल आला तर 2 आला तर 33 होतील आणि तशा 32 धावा होणार आहेत. आपण या ठिकाणी अंपायर्सच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. दत्ता कडवसर थोडासा वेळ घेतात. कदाचित कोणत्याच संघावरती अन्याय नको कारण सामना फार महत्वाचा आहे. एक मोठी लढत आपण पाहतो कानोर बॉईज आणि बंटी 11 जयनमान ढवळपाडा या 2 संघांदरम्यान ही लढत चालू आहे. मयूरगो बदलापूर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत श्री गणेश दहिवली. या संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण लवकरात लवकर त्वरा करा टॉस साठी.
नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. चला प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी प्लीज थोडस कोऑपरेट करा. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही. 33 धावा फलकावरती आहेत. आणि आता लगेचच आपण पाहतोय कुणाल भोईर सर, दत्ता कडव असे 2 ऑफिशियल पंच होते. या ठिकाणी त्यांनी शहानिशा केली, पडताळणी केली. लाईन खराब आहे. आउटसाइड एक्स्ट्रा चेंडू टाकण्यात आलाय. एम्पायर सिग्नल बाईट बॉल. भूषण बैकरला तुम्ही पाहतायत. त्याच्या बरोबरात 2 षटकार, 1 चौकार, 2 चेंडू खराब. एकंदरीत तब्बल 18 धावा त्याने अद्यापर्यंत खर्च केलेले आहेत. आणि आता शेवटचे 2 बॉल, कदाचित त्या शेवटच्या 2 बॉल साठी त्याला आणखीन 2 चेंडू एक्स्ट्रा टाकावे लागतील. फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस चेंडू व्यवस्थित प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. या ठिकाणी थोडस कन्फ्युजन, फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. 2 धावा इथे मिळतील. सहज गतीने चेंडू हरवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हर्षद होते. तोपर्यंत पण फक्त 2 धावा. 36 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल चाललाय. अगदी स्क्रीनच्या बाजूला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. कानूर बॉईज कानूर संघाला मिळालेला आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिल्या षटकामध्ये सचिन केवडेने फक्त 1च धाव खर्च केली होती. त्यानंतर प्रथमेश 15 धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये भूषण बैकरने तब्बल 24 धावा खर्च केला. म्हणजे एकंदरीत 24 आणि त्या 16 जर आपण पकडलं तर 40 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये. 13.33च्या सरासरीने 40 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. चांगली सुस्थिती आता पाहायला मिळेल कानोर बॉईज कानोर या संघाची. सध्या आपण पाहिलं तर भरपूर मॅचेस आहेत. मग बदलापूर असेल, बांगणी असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, कर्जत, नेरळ या अनेक परिसरामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक स्पर्धा बदलापूर नगरीमधून आपल्या भेटीला येते दिनांक 17 मार्च ते दिनांक 20 मार्चला. आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्याच नावाने ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय हरीजी पंढरनाथ धुळे. 1,11,456 रुपयाचा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे. आणि ते अगदी आपण पाहतोय काय चाललंय मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षक चुका आणि चुका करतायत. लेग बाईच्या 2 धावा इथे मिळतील एक्स्ट्रा अतिरिक्त स्वरूपात. जिथे मात्र 1 धाव होणं कठीण होतं तिथे या 2 धावा मिळतील कानूर बॉईज कानूर संघाला. त्यांचं दैव बलवंतर म्हणावं लागेल. कदाचित कुठेतरी नशिबाची साथ मिळते. काल कानूर हा संघ सुद्धा आपण पाहिलं तर नेरल बेल्ट मध्ये 3ऱ्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता. अस्सलपाडा बेकरीच्या मैदानावरती ती माहिती आम्हाला मिळते. आणि या दरम्यान फलंदाज झाला बाद आणि इथे अक्षय लावी स्ट्राईक बॅटर इथे मात्र माघारी पडतील. धक्का आणखीन एक लागेल तो कानूर बॉईज कानूर टीमला फलंदाज बाद. शेवटचे काही चेंडूंचा खर बॅलन्स आपण पाहतो. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज सोहम स्ट्राईक अक्षय. तब संख्या फलकावती 42 42 धावा.
ओ कव्हरच्या दिशेने फटका, चांगला अप्रतिम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील टीम कानोर आणि अक्षय देशमुखला 4. चांगला फटका पाहायला मिळाला, एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी बनवण्यात आला. अक्षयला माहिती आता शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये एका 2 मोठे फटके मारावेच लागतील, कारण 4 षटकामध्ये ढवळेपाडा संघ एक मोठा संघ आहे. त्याच्या समोर एक चांगलं टार्गेट देणं भागच पडेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक. गोलंदाज सोहम. ओ यावेळी चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल खराब टाकण्यात आला आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल. या ठिकाणी संघाची धाबा संख्या धाव फलकावरती एकंदरीत 47 धावा आहेत. 47. अभय चौधरी यांना मात्र रिलीव्हर म्हणून अमर चौधरी आता काम पाहत आहेत. गुणलेखकाचं, समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला संबोधलं जातं. चांगली या ठिकाणी स्कोरिंग करतात क्षेत्ररक्षक जीवन, आणि त्यांच्या मधोमध हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तन तन करत जाणारा आणखीन एक चेंडू सीमा पार. धावा मिळतात 4. बन्न धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकातील 1 धावेचा अपवाद वगळला ना तर अद्यापपर्यंत 50 धावा या 3ही गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. अक्षयला पण पाहतोय सलग लागोपाठचे 3 चौकार त्याच्या बाट मधून आलेत. हो पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी देण्यात आला. अंपायर सिग्नल कदाचित रिटर्न क्रीजच्या बाहेर, लाईनच्या बाहेर, आणि या ठिकाणी पंच ते दर्शवतात. 52 धावा. फ्रीडची संधी असणार आहे. थोडस गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर पाहायला मिळेल. जसा भूषण बैकरवरती बाळ पडला तसा मात्र इथे आपण पाहतोय चेंडूने हुलकावणी दिली आहे. आणखीन एक बॉल चाललाय थर्ड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला चेंडू टाकण्यात आला, परंतु त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. बॉल सीमा पार. चेंडूने दिले हुलकावणी. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणास्तव बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात टीम कानोर संघाला 4. धाबा धाव फलकावरती आहेत, आणि आता एक चांगला टार्गेट सेट करण्याच्या दृष्टिकोनातून चाललेली फलंदाजी पाहायला मिळते अक्षय देशमुखची. गोलंदाज सोहम. पहिल्या डावातील यावेळेस आपण पाहतोय हा या ठिकाणी शेवटचा बॉल टाकण्यात आलाय, आणि इथे बरेल सिंगल धाव. 57 धाबा धाव फलकावरती 57 रन्स, आणि आता 58 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. टीम जय हनुमान. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा पार, आणि आता लॉंग गॉनला क्लिअर करणारा आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. सत्तावीस धावा धाव फलकावरती आता येणारे 12 बॉल 31 धावांची गरज. 111 जयनमान ढवळेपाडा या संघाला या मॅच मध्ये जबरदस्त एकंदरीत 58 धावांची गरज असताना मात्र 27 वरती हा संघ पोहोचलेला आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. केडी प्रेझेंट्स बदलापूर वांगणी धमाका. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय अगदी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 5 दिवस आणि एक वेगळी संकल्पना. बदलापूर आणि वांगणी या आपल्या असोसिएशनच्या ग्रामीण गटातून ही संपूर्ण स्पर्धा 40 संघांदरम्यान खेळवली जाते. खऱ्या अर्थाने एखाद्या खेळाडूला एखादा ग्रामीणचा संघ आणि एखादा ग्रामीणचा खेळाडू ज्याचं स्वप्न अगदी बाईकचं पूर्ण होईल यासाठी ही संकल्पना करण धुळे यांनी अंमलात आणलेली आहे. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपण पाहतो टॉप 5 मध्ये एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा ज्याचा खेळ चांगला असेल, ओव्हरऑल परफॉर्मन्स अत्यंत चांगला असेल त्या खेळाडूला या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल सुद्धा मिळणार आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, त्यानंतर 2 संघाचे राहणार आहेत.
त्यामध्ये या स्पोर्ट्स सायकल आपण त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. चांगली माहिती आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर देतील. अभय चौधरी, अमर चौधरी यांच्या माध्यमातून आम्हाला ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून अत्यंत चांगली सुरेख माहिती गेली 4 दिवस मिळाली आहे आणि आज अंतिम दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगली माहिती मिळणार आहे. 12 बॉल 31 धावांची गरज, 27 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येतात अक्षय आणि आता या सामन्याचं हे प्रतिबिंब असणार आहे षटक आहे. तर या षटकामध्ये धावा अमर बनवण्यात आला तर मात्र कुठेतरी कमबॅक जर्मन ढवळेपाडा संघ सुद्धा करेल, परंतु सहजासहजी हे दोन्ही संघ हार मानायला मात्र तयार नाही आहेत. 12 बॉल 31 धावांची गरज. बारा बॉल 31 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज अक्षय देशमुख षटक क्रमांक 3 मध्ये. प्रचंड उष्ण तापमान तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आणखीन एक गरम सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ओव्हर द विकेटने अक्षय तयार. हो, कबासला उडवलाय, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि आता बेगाने चेंडूवरती आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॉल सीमा पार चाललाय. धावा मिळतील. पहिला सवालवरती 4. सुरुवात चांगली केली या षटकाची. अगदी आपण पाहतो सुरुवात चांगली तर मग शेवट कसा असेल, कारण 12 बॉल 31 धावांची गरज आहे. सचिन केवणे, लॉस्ट अगेनला सुनील केवणे दोन्ही ढवळेपाडा संघाच्या रन मशीन आहेत आणि आता त्यांच्याच माध्यमातून धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. जिथे 12 बॉल 27 होत्या आणि आता मात्र अगदी आपण पाहतोय 11 बॉल 27 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये चालला, क्षेत्ररक्षक बेगाने आले, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. डायरेक्ट फेकी करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकामध्ये पुढे चालली आहे. 32 धावा 32, 26 धावांची गरज. 10 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. दोन संघांमध्ये चालू असेल हा एक जबरदस्त सामना. GrameenTennisCricket.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण आता 10 बॉल 28 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज. 10 बॉल 26 धावा. उषा किरण रेसिडेन्स एंड करून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय देशमुख त्याच्याकडे क्षमता आहे, ज्याने मात्र धावा बनवल्यात आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. ओ, लाईन चांगली. अप्रतिम बॉल. भन्नाट वेग, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपण पाहतोय अक्षय देशमुख. चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल टाकण्यात आलाय. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. 12 बॉल जिथे 31 धावांची गरज होती, त्यानंतर मात्र सचिन केवळेच्या बॅटमधून पहिला बॉलवरती चौकार आला, सिंगल खेळण्यात आली, म्हणजे आता समीकरण उरले. येणारे 9 बॉल आणि आता 26 धावांची गरज. 9 बॉल 26 धावा. शेवटचे हे 3 बॉल अत्यंत निर्णायक असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. अक्षय देशमुख या गोलंदाजाची आपण पाहतोय अप्परच्या माध्यमातून हा बॉल चाललाय पॉइंटला, डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. बोलतील आणखीन धावा 4. टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला आलेला हा चौकार. 8 बॉल आणि आता 22 धावांची गरज. सामना सहजासहजी सोडायला तयार नाहीये टीम ढवळेपाडा संघ सुद्धा. एका बाजूला आपण पाहतोय कानोर संघ खेळतोय. चांगले प्रयत्न. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 1 धाव होती, त्यानंतर तब्बल 56 धावा कुटण्यात आल्या 3 षटकामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. ऑन स्टेपिंगचा नो बॉल पंच सांगतायत आणि इथे मात्र मिळतील धावा 6. एकंदरीत आपण पाहतोय 7 धावा या धाव फलकावरती ऍड होणार आहेत. कदाचित या मॅच मध्ये हे टर्निंग पॉइंट होऊ शकतं. मोमेंटम शिफ्ट होईल का टीम ढवळेपाडा संघाच्या बाजूने. जिथे गरज होती 8 बॉल 22 धावांची, आता गरज असणारे फक्त आणि फक्त 8 बॉल 15 धावांची. वॉट अ मॅच.
कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल? टीम ढवळीपाडा की टीम कानूर? नो बॉल टाकण्यात आला अक्षय देशमुख या गोलंदाजाच्या वतीनं आणि त्याच्यावरती आला षटकार. जसा भूषण बैकरने सुद्धा एक चेंडू लो टाकला होता त्याच्यावरती षटकार आला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि आता त्याची परतफेड या ठिकाणी करतोय टीम जय हनुमान ढवळेपाडा हा संघ. बॉल चालला सीमा पार. सुनील केवळच्या बॅटमध्ये आलाय. आणखी एक चौकार, शानदार चौकार. 7 बॉल आणि आता 11 धावांची गरज. सात बॉल 11 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल जर मात्र डॉट राहिला, विकेट आली तर कमबॅक पुन्हा एकदा करेल टीम कानोर बॉयज. कानोर स्ट्रायकेंडला सुनील. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. जमेची बाजू अद्यापर्यंत एक विकेट त्यांनी गमावला नाहीये. त्या दिशेमध्ये हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू त्या दिशेने खेळले सुनील केवळे आणि 4 धावा वसूल करत असताना प्रत्येक बॉल वरती बॉल सीमा पार. आता विजयासाठी येणारी 6 बॉल 7 धावांची गरज. सहा बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 12 चेंडू 31 धावांची गरज होती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चोवीस धावा खर्च करण्यात आला अक्षय देशमुख या गोलंदाजाकडून. 24 धावा या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज भूषण बैकरने खर्च केल्या होत्या आणि त्याच धावांची परतफेड या ठिकाणी करण्यात आली आहे. 6 बॉल 7 ची गरज. गोलंदाज तेजस राऊंड विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. बॉल चालला सीमा पार आणि आता कदाचित कानोर टीमने हा सामना जणू काही सोडला असावा असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता इथे प्रयत्न सुद्धा केले जात नाही. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतात 4 आणि आता विजयासाठी 5 बॉल 3 धावांची गरज. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दहिवली वर्सेस बदलापूर गाव. बदलापूर आणि डॉट बॉल टाकण्यात आलाय. पहिला बॉल जर मात्र चौकार अडवला असता तर कुठेतरी या मॅच मध्ये सुद्धा कानोर बॉईज कानोर हा संघ शिरकाव करू शकला असा या मॅच मध्ये. अजिंक्य एकनाथ शेलार हे पुरस्कृत केलेला ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळेल. जे बांगणीचे नामांकित उद्योजक आहेत कानोर संघ या ठिकाणी बीट करतात कानोर टीमला. जय हनुमान ढवळपाडा संघ बंटी 11 हा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम कानोर.